तर कोल्हापूरमध्ये शिवजयंतीच्या उत्साहामध्ये तरुणांनी हुल्लडबाजी केल्याचं सुद्धा दिसलं। पन्हाळा गडावरून ज्योत घेऊन येत असताना ही तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे। हुल्लडबाजी करणाऱ्यांची गाडी गावकऱ्यांनी अक्षरशः फोडून टाकलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा उत्साह आज पाहायला मिळतोय। मात्र या आनंदाच्या वातावरणामध्ये काही अतिउत्साही तरुण होते आणि याच तरुणांकडून दुचाकीचे सायलेन्सर्स काढून कर्णकर्कश आवाज काढले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त आणि संयमाचं प्रतीक आहे। मात्र काही तरुण सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांसारखे आवाज काढत कर्णकर्कश आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले। विशेष म्हणजे या हुल्लडबाजीमध्ये वैतागलेल्या पन्हाळा गडावरून ज्योत घेऊन येत असताना दुचाकीच्या सायलेन्सरची पुंगळी काढून हुल्लडबाजी करणाऱ्यांची गावकऱ्यांनी गाडी फोडून दिली। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, कोल्हापूरमधूनच दृश्य पाहतोय आपण, प्रेक्षकांना दाखवतोय कुठे विभिन्न नाच होतोय, तरुणांकडून कुठे हुल्लडबाजी होतीये, काय चाललंय नेमकं कोल्हापूरमध्ये आणि आता या तरुणांवर काही कारवाई झालेली आहे का? या सगळ्यांच्यावरती काही कारवाई झालेली नाही, मात्र आपण ही सगळी दृश्य बघतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, एकीकडे काही जण कर्णकर्कश अशा पद्धतीचा आवाज काढत सगळीकडे ही मिरवणूक काढताना दिसत आहेत, तर दुसरीकडे याच सायलेन्सरच्या पुंगळ्या काढल्यामुळे एका गाडीने पेट देखील घेतल्याचं पाहायला मिळते, जी वारणानगर इथली घटना आहे। रात्रभर हा सगळा तरुणांचा दुडगूस खर तर सुरू होता। अनेक भागांमध्ये, केवळ पन्हाळा या ठिकाणीच नाही तर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीचे हुल्लडबाज आहेत, ज्यांना शिवजयंती कशा पद्धतीनं साजरी करायचं याचं थोडे देखील अक्कल नाही असं म्हणावं लागणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून शिवजयंतीला गालबोट लावण्याचे प्रकार हे अशाच तरुणांकडून होताना पाहायला मिळतात आणि आता देखील हे सगळा प्रकार आपण सगळे पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय उत्साहात त्या ठिकाणी साजरी होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातले मात्र अशी काही अतिउत्साही लोक जी हुल्लडबाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडूनच ही सगळी दृश्य घटना जी आहे ते घडताना दिसलेले आहेत आणि यांना केरली या ठिकाणी काही नागरिकांनी तोफ देखील दिल्याची घटना समोर आलेली आहे। एकाची गाडी देखील नागरिकांनी वैतागून फोडल्याचं ही सगळी दृश्य आहेत। त्यामुळे निश्चितच अशा तरुणांवरती तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जी राज्यभर अति उत्साहात साजरी केली जाते त्याला गालबोट लावणाऱ्यांवरती कडक शिस्त यापुढे घालून दिली पाहिजे, अशीच मागणी जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातून आता होताना पाहायला मिळते। अगदी अगदी अतिशय निंदनीय आणि आजच्या दिवशी असे प्रकार पाहायला मिळणे त्यापेक्षा जास्त दुर्दैवी काय असेल। शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।